बॉक्स मध्ये. चला थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. अंकित मोहन जर पाहिलं तर पावनखिंड आणि अशा अनेक वेब सिरीज पाहिल्यात. वन ऑफ द मी फार फॅन आहे त्यांचा, कारण की त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, ज्याप्रमाणे त्यांची बॉडी पाहायला मिळेल. बाबू भोईर हे व्यक्ती जर कोणाला माहिती नसेल तर बाबू भोईर आमचेच कोपऱ्याचे कोपरा गावचे एक भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये भरपूर काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांना प्रोड्युसर म्हणून काम केलं. पण आज बाबू चित्रपट 2 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे आणि या पहिल्या आगरी भाषेचा चित्रपट तुमच्या समोर सादर केला जाईल आणि त्याचे ऍक्टर्स अंकित मोहन आपण पाहू शकाल आज या मुख्य व्यासपीठावर आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्क्रीनच्या माध्यमातून, जीटीसीच्या माध्यमातून. अंकित सर ऑनलाईन चालू आहेत, प्रेक्षक मैदानात नाहीत कारण की पाऊस आलाय, पण युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आहेत. अंकित सर काय सांगाल, काय चित्रपट आहे आणि प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल या चित्रपटाच्या माध्यमातून? हाँ हिंदी में भी चलेगा. सबसे पहले सबको छत्रपति शिवाजी महाराज की जय, एकवीरा माता की जय। ये जो मौसम में आप क्रिकेट खेल रहे हो ना, मन तो मेरा कर रहा है कि मैं स्टेज छोड़ के वहां पे पिच पे लोगों के साथ खेलने चला जाऊं। जितने भी प्लेयर्स यहाँ पे हैं सबको यार बहुत बहुत जोरदार तालियां सबके लिए। मैं आप में से ही एक हूँ। हाँ, मिस होता आगरी है। बहुत बढ़िया, ऑल द बेस्ट। और ये बहुत बड़ा एक इवेंट है यार, और जो YouTube पे लाइव सब लोग देख रहे हैं, तो मैं सबको ये बताना चाहूंगा कि बाबू बाबू नाही बाबू शेट नावाची ही फिल्म प्रदर्शित होणार आहे. आणि आगरी कोली पहिली मराठी स्टाइलिश एक्शन चित्रपट, मतलब ये गर्व की बात है कि आगरी कोली कम्युनिटी के ऊपर हम एक एफर्ट लिया है, एक इनिशिएटिव लिया है, और इतने इतनी स्वीट और इतनी अपनी लगने वाली फील थी ना इस फिल्म को शूट करते वक्त कि मुझे बिल्कुल भी एक किसी कलाकार के हिसाब से दिखाने का मेरे पास मौका नहीं था। मुझे अंकित को ही दिखाने का मन किया उसके अंदर, क्योंकि मैं दिल्ली चांदनी चौक से हूं, तो वहां की एक सिमिलैरिटी फील होती है। और 2 तारीख को आने वाली है, और इसका एक डायलॉग बोलना चाहूंगा, मैं बोल सकता हूँ? आगरी कोल्ह्याची दोस्ती लय भारी, आगरी कोल्ह्याची दुश्मनी खल्लास। और एक बाबू का फेवरेट और पर्सनल डायलॉग है, जिथे पाहिजे ना तिथं, जेवढा पाहिजे तवरा आणि जेवढे असतील ना तेवढ्यांना बाबू पुरते। बहुत बहुत धन्यवाद। ऑफ कोर्स मयूर यहाँ पर है, जिन्होंने ये फिल्म के डायरेक्टर है, तो मैं चाहूंगा वो अपनी एक दिल की फील के साथ एक्सप्रेस करें कि उन्हें यहाँ पे आके कैसा लग रहा है। सर आपको ये क्रिकेट ग्राउंड में आके मुझे लग रहा है आपको भी अपने बचपन के दिन याद आ रहे होंगे, आई एम श्योर। तो बाबू के बारे में क्या बताना चाहेंगे आप? अ, सगळ्यात पहिले मी करण दादांचा खूप थँक यू बोलतोय. कारण की त्यांनी आम्हाला इकडे इन्व्हाइट केलं त्यामुळे. आणि मी स्वतः पनवेल कोळीवाड्यात लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे मला आगरी कोळी लोकं काय आहेत हे सांगायची गरज नाहीये. तर हा सिनेमा काढण्यामागचं कारण एवढंच होतं, की ठीक आहे आगरी कोळी लोकं आहेत त्यांचं आत्तापर्यंत सगळीकडे फक्त कॉमेडी म्हणून यूज केलेला आहे. त्यांचा राग कोणी बघितलेला नाही. त्यांचं रडणं कोणी बघितलेलं नाही. त्यांचं प्रेम कोणी बघितलेलं नाही. म्हणून हा डायलॉग जो आता अंकित बोलला, की आग्र्याची दुश्मनी खलास, आग्र्याची दोस्ती लय भारी, आग्र्याची दुश्मनी खलास. ट्रेलर लॉन्च काल झालेला आहे. प्लीज सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि बाबू हा इथल्या सगळ्या लोकांमध्ये आत्ता आहे. सो माझी सगळ्यांना विनंती आहे, की हा सिनेमा तुम्ही बघा आणि खरंच तुम्हाला प्राउड फील होईल, की अरे यार, आपण ही गोष्ट का नाही केली. थँक यू सो मच.
थँक यू व्हेरी मच. मी सगळ्यांचाच आभार मानतोय या चित्रपटातील डायरेक्टर मयूर शिंदे सर आणि त्याचबरोबर या चित्रपटातील प्रमुख ऍक्टर्स आणि सुप्रसिद्ध ऍक्टर्स अंकित मोहन यांना आपण पाहिलेत आणि बाबू चित्रपट नक्कीच प्रेक्षकागृहात जाऊन तुम्ही पहा. चला अंकित सर आणि मयूर सर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच सुरू आहे. दिवा वर्सेस सोळेगाव. मॅच नव्हते सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावाने विक्रांत पाटीलने आपलं खातं उघडलंय.